चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना तुका म्हणे जिने भले संत संघष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंशी ते नमस्कारो आता काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपण या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड अशा प्रकारे मागणी पर प्रकरणातील अभंग आहे। गोड अशी मागणी अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागतायत। चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताहाच्या वर गेला आता 9 दिवस। सुंदर अशा प्रकारे महाराजा शहापूरमध्ये कीर्तनाची काही कमी नाही। सप्त्यावर सप्ते आत्ताच त्या ठिकाणी गीता जयंतीचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर हा कार्यक्रम शहापूरमध्ये त्या ठिकाणी उत्सव चालू असतात। ऋषी महाराजाची त्या ठिकाणी भूमी आहे। आमच्यासारखेचे देखील महाराज भाग्य तुम्हा लोकांचं या ठिकाणी दर्शन होत असतं। त्यामध्ये महाराज गायनाचार्य वादनाचार्य सर्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये आदरणीय आपले बाळू महाराज असतील,
अधिक करून विठ्ठल महाराज आहे, अधिक करून सर्व त्या ठिकाणी गुणीजन मंडळी, मृदुंगाचार्य महेशजी महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व त्या ठिकाणी श्रोतृ मायबाप सर्वांना त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. साधू संतांची पुण्यतिथी असेल, महाराज देवाचा जन्मोत्सव असेल, हे आपण नाही जरी साजरे केले तर त्यांचं काही बिघडत नाही. आपलं त्या ठिकाणी जीवन सुधारण्यासाठी हे करायचं असतं, तर आपण नाही केलं तर त्यांचं काही बिघडत नसतं. आपलं त्या ठिकाणी सुधारायचं असतं म्हणून हे करायचं. आपलं बिघडलेलंच असतं महाराज, म्हणून तर जन्माला आलो ना. बिघडलं नसतं तर मुक्त झालो असतो. आता ज्या अर्थी जन्माला आलो महाराज, हेच एक नंबरचं पातक आहे. तुकोबाराय सांगतात, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपोलिया. मग साधू संतांच्या पुण्यतिथे यशाकरता त्या ठिकाणी उत्सव साजरे करायचे की आपला उद्धार व्हावं, आपण त्या ठिकाणी मुक्त दशेला प्राप्त व्हावं, म्हणून साधू संतांची पुण्यतिथी साजरी करायची असते. महाराज या ठिकाणी सुवर्णयोग आहे. काय पत्रिकेवर नावं टाकली महाराज, एकनाथ महाराज चतुशब्दोत्तर महोत्सव, जगद्गुरु तुकोबराय त्रिशब्द महोत्सव आणि अजून जनार्दन स्वामी पुण्यतिथी उत्सव. आदी करून महाराज संत असतील. महाराज संतांची केलेली सेवा ही भगवंताला त्या ठिकाणी आवडत असते. जसं एखाद्या लहान मुलाला आपण खुश केल्यानंतर जसं त्या माऊलीला आनंद होत असतो, तसं महाराज साधू संतांच्या पुण्यतिथी केले की देवाला महाराज सुख होत असतं. कारण का, भगवंताला संताचं सुख झालेलं आहे. संताचे सुख झाले देवा, संताचे सुख झाले देवा, संताचे सुख झाले देवा, आणि संताचे सुख झाले मानवनी सेवा करी त्यांची, संतांचे सुख झाले या देवा. भगवंताला सुख मिळायचं असेल तर त्याला देखील संतांच्या चरणाजवळ जावं लागतं महाराज. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो की साधू संतांची पुण्यतिथी केल्याबद्दल. कारण भगवंत प्राप्त त्या ठिकाणी संताविना प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही, हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय. आपले त्या ठिकाणी काका नामदेवरायच्या पुण्यतिथीला नामदेव महाराजाच्या गाथ्याचं त्या ठिकाणी पारायण करतात. हे सुद्धा महाराज साधी गोष्ट नाही, फार मोठी त्या ठिकाणी ही सेवा आहे. म्हणून महाराज सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपला हा कार्यक्रम पार पडत आहे. जगद्गुरु तुकोबाराय या आजच्या अभंगामध्ये गोड अशी मागणी करतात. त्या ठिकाणी मनुष्य जन्म म्हटलं की त्याच्या ठिकाणी आवड असते. भले आवडीचे प्रकार वेगळे असतील, एकाला एक आवड नाही, सर्वाला सर्व आवड नाही, पण आवड नाही असा काही नाही मनुष्य. त्यामध्ये त्या ठिकाणी संसारिकाची आवड, पारमार्थिकाची आवड. संसारिकाची आवड काय असते महाराज, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी हाव संसारी, ही संसारिकाची आवड. परंतु परमार्थिक मनुष्याची, साधू संतांची आवड ही वेगळी असते. ज्ञानेश्वर महाराजाला विचारा काय आवड आहे तुमची. माऊली सांगतात, माझे जेवीची आवड, माझे जेवीची आवड, माझे जेवीची आवड, माझे जेवीची आवड, माझे
ही त्या ठिकाणी साधू संतांची आवड. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवापासून या. भगवंता तू मला जीवापेक्षा जास्त आवडतो. आपण म्हणत असतो महाराज तू मला जीवापेक्षा आवडतो, तू मला जीवापेक्षा आवडती. पण या बोलण्यात काही अर्थ नाही हे का नाही, त्याच्यात अर्थच नाही ना महाराज. आपल्या तर कृष्णाच्या आईचं खरं झालं नाही तर आपल्या माया काय धरून बसले. एके दिवस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी बालक असताना आईच्या मांडीवर असताना कृष्ण परमात्मा आईला विचारतात त्या ठिकाणी आई तुला काय आवडतं सांग. यशोदेकडे बघून म्हणतात यशोदा कृष्णाकडे पाचे मांडे कृष्णा अरे तुला सोडून मला काय आवडत, तूच मला आवडतो. देवाला वाटला तर थोडी परीक्षा घ्या. आता भगवंतच ते त्या ठिकाणी काय येत नाही त्यांना. दूध त्या ठिकाणी चुलीवर ठेवलेलं होतं. अग्नी नारायणाला आज्ञा दिली महाराज जरा प्रज्वलित व्हा. ते जसं दूध महाराज उतू गेलं ते यशोदेने पाहिलं तर धाडकून कृष्णाला खाली टाकून दिलं आणि दुधाकडे पळत. कृष्ण परमात्मा सांगतात बघ आई तू काय म्हणली होती. म्हणजे ही आपली आवड असते. माणूस बोलतोय आणि करतोय एवढंच नाही. देवाला वाटलं जाऊ द्या एखाद्या वेळेस दुधामुळं झाला असेल गडबडीत. परत भगवंताने त्या ठिकाणी परीक्षा घेतली की खरंच यशोदेचं किती प्रेम आहे माझ्यावर बघावं. म्हणून एके दिवशी महाराज चेंडू फळी ज्याला अलीकडे क्रिकेटचा खेळ म्हणतो आपण, ते क्रिकेट खेळत असताना कदंबाच्या झाडावर त्या ठिकाणी चेंडू अडकलेला आहे. एकाची हिंमत होई नाही महाराज चेंडू काढण्याकरता. कृष्ण परमात्मा त्या झाडावर गेले. त्या फांदीवर चेंडू होता तिथे गेले मुद्दामून फांदी हलली. तो चेंडू जसा यमुनेत पडला तशी कृष्ण परमात्म्याने त्या यमुनेमध्ये उडी टाकली. आणि मग महाराज हा करता सगळीकडे त्या ठिकाणी बातमी गेली. यशोदेपर्यंत त्या ठिकाणी बातमी गेली. यशोदा म्हणली आता जगूनच काय फायदा माझा नाही. हाय महाराज यशोदेसोबत बायाची गर्दी. यमुनेच्या तीरावर महाराज सर्व काय आलेले पण बायालाही चॅप्टर असते महाराज. काही काही दोन बायांनी धरलं होतं महाराज. गावापासून तर त्या यमुना नदीला तिथपर्यंत धरलं पण नेमकं त्या डोहापाशी आल्या दिल्या हात सोडून. कृष्ण परमात्म्याने खाली बुडी पण दिली नव्हती. त्याला वाटलं जर कदाचित आईने उडी टाकलं तर वरच्या वर झेलायला. पण जशी महाराज मागे सरे माय पाहुणा मागे सरे माय पाहुणा पाहुणी मागे सरे माय पाहुणा पाहुणी मागे सरे माय पाहुणा पाहुणी आपुली सराखे दाखे अंग आपुली सराखे दाखे अंग माझे वाणी तुझे वर्णी बोलना माझे वाणी तुझे वर्णी बोलना आपुली सराखे दाखे अंग आपुली सराखे अंग माझे वाणी तुझे वर्णी बोलना माझे तुझे वर्णी बोलना. म्हणून त्या ठिकाणी आपल्या बोलण्याला महाराज किंमत नसते. साधू संत जे बोलतात ते खरोखर ते मनातून बोलत असतात. त्यांना खरोखर भगवान परमात्मा हा त्या ठिकाणी जीवापासून जास्त आवडतो. आता आपलं कसं असतं महाराज, आपण धड इकडं नाही धड तिकडं नाही मधच अडकलेलं. एखादा म्हणला मी प्रपंचही साधेल आणि परमार्थही साधेल, तुकोबाराय सांगतात हे शक्य नाही बाबा. प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही एकही निदान न घडे त्याशी दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीरात. कोणचं तरी एक मनुष्याला साधन प्राप्त होईल त्या ठिकाणी. एक तर परमार्थ भेटल नाही तर त्याला महाराज संसार भेटल. पण महाराज आपलं कसं असतं त्या ठिकाणी भक्ती करणारा पुरुष
हा त्या ठिकाणी मार्गावर असतो. वास्तविक पाहता परमार्थ हा गोडच आहे, पण आपल्यावर काय झालं, अनंत जन्मामध्ये आपण संसार करत आलो. कित्येक येऊन फिरलो, आपल्याला तरी काय माहिती महाराज. इतक्या जन्मात संसार करत आलो, मग मनावरती संस्कार, चित्तावरती संस्कार बिंबले आणि महाराज जे गोड असणार परमार्थ तो आपल्याला कडू लागायला लागला. विषयी विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. जसं एखाद्याला सर्प दंश झाल्यानंतर कडुलिंबाचा पाला त्याला गोड लागतो आणि गोड असणारा गुळ त्याला कडू लागतो. तसंच त्या ठिकाणी आपल्या चित्तावर असर झाला. हे चित्त मलिन झालं आपलं विषयासक्तीमुळं. गोड परमार्थ त्या ठिकाणी कडू लागायला लागला. महाराज सांगतात की माझा हा देह, माझा अंतःकरण, माझा जीव हा संपूर्ण देवाने भरलेला आहे, म्हणून मला संसार त्या ठिकाणी कडू झाला आणि मला आनंदाचेच त्या ठिकाणी ढेकर येत आहे. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला. भाषा आहे महाराज. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, तेची येताती ढेकर आनंदाची हरिहरो. या ठिकाणी गाथेचं पारायण महाराज सुरू आहे. ज्याला आपल्या जीवनामध्ये तरायचं असेल त्यांनी गाथा वाचावा. हो महाराज, जी गाथा दगडाला घेऊन वर आली, दगडाला तारलं, ती आपल्याला तारणार नाही का? तुकोबरायची गाथा बुडवत असताना त्या ठिकाणी त्या दगडाला बांधून बुडवली, पण ती दगडाला घेऊन त्या ठिकाणी वर आली. पण कोणत्या दगडाला? जे गाथ्याला बांधले होते तेच दगड तरले, इतर दगड नाही तरली. ते उलट शेवाळले, त्याने दुसऱ्याला घसरून पाडलं. म्हणून महाराज आपल्याला जर तरायचं असेल तर तुकोबरायच्या अभंगाशी बांधिलकी करावी लागेल. महाराज रामप्रभूंनी त्यावेळेस सेतू बांधला, तो आज त्या ठिकाणी भंग पावला. पण माझ्या तुकोबराईने 400 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अभंग लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये अजून भंग नाही. म्हणूनच त्याला अभंग म्हणतात की ज्याचा अजून बी त्या ठिकाणी काही नाही, भंग नाही. एक एक अभंग तुकोबराईचं महाराज आपल्याला मार्गदर्शन करून जातो की महाराज तुम्ही परमार्थाला लागा. आमच्या अंतःकरणाची त्या ठिकाणी काय दशा झालेली आहे. जगद्गुरु तुकोबांनी महाराज एक जन्म साधना नाही केली. तुकोबराईचा हा 5वा अवतार आहे. कितवा? 5वा अवतार. ज्यावेळेस नरसिंह अवतार भगवंतांनी घेतला त्यावेळेस तुकोबराई प्रल्हाद रूपात तिथे होती. प्रल्हादाच्या रूपात तुकोबराईने अखंड भगवंताचं नामस्मरण केलं. भगवंताचा प्रभू रामचंद्राचा अवतार झाला त्यावेळेस माझे तुकोबराई अंगद होते आणि त्याच्यानंतर कृष्ण अवतारात जगद्गुरु तुकोबराई हे उद्धव होते आणि कलियुगामध्ये नामदेव महाराज हे सुद्धा महाराज तुकोबराई आहे. जे जे झाले अशा प्रकारे प्रमाण दिलं. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. नामदेव महाराजांच्या अवतारात गोष्ट अशी झाली की नामदेवरायांनी प्रार्थना केली पांडुरंगाच्या समोर जाऊन की वाल्मिकांनी त्या ठिकाणी शतकोटी रामायण लिहिलं. मग पांडुरंगा मी तुझ्या समोर शपथ घेतो की शतकोटी तुझे करीन अभंग, 100 कोट अभंग मी
पांडुरंगा तुझी लिहिणार अशी देवाच्या समोर प्रार्थना केली आणि नेमकं झाली अशी गोष्ट, सगळं घर लिहायला बसलं. किती जण होते नामदेवाच्या घरी? नामयाचे घरी 14 जण, स्मरती हरी, सगळेच्या सगळे लिहायला बसले महाराज. तरी महाराज सोपं आहे का? 1 कोटी म्हणजे 96 कोटी अभंग त्या ठिकाणी पूर्ण झाले. सगळ्यांनी त्या ठिकाणी समाधी घेतली. आता 4च कोटी राहिली. मग करायचं काय? त्या 4 कोटी अभंगासाठी महाराज तुकोबारायचा अवतार झाला. आणि नामदेव महाराज त्या ठिकाणी तुकोबारायला जागे करतात की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाहुगे निमित्त बोलू नको. मग त्या ठिकाणी तुकोबारायला जाग आले. तुकोबाराय अगोदर पारमार्थिक होते, व्यापार करत होते. या तिवैश्य शूद्र केला व्यवसाव, आरंभी कीर्तन करी एकादशी, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली. महाराज भक्ती करत होते, पण त्या ठिकाणी नामदेवरायचा दृष्टांत झाल्यामुळं विशेष महाराज त्या ठिकाणी पुढे भक्तीला लागलेले आहे. महाराज अशा अनेक जन्मात तुकोबारायने साधना केली, पण त्याच्या मोबदल्यात माझ्या तुकोबारायने काही मागितलं नाही. काही न मागितल्यामुळं पांडुरंगावर त्या सेवेचं ऋण झालं. निष्काम सेवेचे ऋण हे भगवंतावर होत असतं महाराज. आता आम्ही येतो, कीर्तन करतो, पाकिट घेतो, पाकिट आम्हाला पुण्य तुम्हाला, बरोबर आहे ना? ड्युटी केली म्हणलं, पैसे आम्हाला आले, पुण्य कुठे गेलं? तुम्हाला गेलं. पण जे निष्काम सेवा करतात महाराज, त्यांचं भगवंतावर त्या ठिकाणी ओझं होत असतं. म्हणून माणसाला त्या ठिकाणी मागण्याची सवय बी त्या ठिकाणी असू नये. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने ही गत्याची. काही महाराजाला लईच अलीकडे बोल्या करायची सवय लागली. एका महाराजाने अशीच महाराज बोली केली कीर्तनाची. आता बोली केली तर लोक महाराज ठरल्याप्रमाणे देतातच, त्यात काय वाद. पण त्या ठिकाणी गोष्ट अशी झाली, हाय पंगत झाली ना एकादशीची कशी पंगत. कीर्तनाच्या गावी ते महाराज गेले. त्या ठिकाणी कीर्तन चालू करायचं त्याच्या अगोदरच म्हणा लागले पाकिट द्या अगोदर, मग कीर्तन चालू. लोक म्हणले महाराज कीर्तन हो द्या मग देतो. नाही म्हणे पाकिट अगोदर द्या म्हणे मग कीर्तन. काय करावं महाराज, लोकांची डोकीच हल्ली काही. पण ते दिलं महाराजाला पाकिट. पाकिट दिल्यानंतर कीर्तन झालं महाराज. कीर्तन झाल्यावर सगळे लोक आपापल्या घरात निघून गेले. आता काल्याचं कीर्तन ते महाराजाला वाटलं आता काय हाय का नाही काही पोटा पाण्यास. बराच वेळ झाले महाराज थांबले, कोणी आलंच नाही. एक जणांना महाराज म्हणे काही जेवणा घेऊन सोय आहे का नाही? ते म्हणे महाराज आपलं कीर्तनाचे पैसे ठरले होते, जेवणाचं नव्हतं ठरलं. हे असं होत असतं महाराज. म्हणून माणसाने त्या ठिकाणी हात पसरीजीने दिग त्याचे आहे त्या परिस्थितीत मनुष्याने समाधानी असावं. तुकोबाराय बी भगवंताकडे मागणी करतात, पण फाजील त्या ठिकाणी अपेक्षा करत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे, काही मागणं मागायचं आणि काही मागणं त्या ठिकाणी मागायचं नाही. अशा प्रकारे अनेक अवतारात तुकोबारांनी भगवंता ऋण केलं. एके दिवशी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला तुकोबाराय लाईन मध्ये लागलेले आहेत दर्शन बारीला. ज्या वेळेस तुकोबाराय समोर आले त्यावेळेस पांडुरंगाने मान खाली घालावी महाराज. कारण का? मागण्याची आस पाहे मागण्याची आस पाहे मागण्याची आस पाहे मागण्याची आस पाहे मनोरथ मनोरथ
परमात्म्याने आशेने तुकोबाराकडे बघावं, माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. कधी तुकोबाराने जर मागितलं तर माझं ओझं कमी होईल. बघा ना, आपण आपल्याकडे एखाद्या व्यक्तीने काम केलं महाराज दिवसभर, त्यांनी काहीच जर नाही मागितलं तर आपल्याला सुद्धा लाज वाटते. तशीच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला लाज वाटू लागली. पांडुरंग परमात्मा तुकोबाराची विनंती करतात, महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. फार त्या ठिकाणी हट्ट धरल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची घडावी संगती असं आहे बर का. कधी कधी म्हणण्यामध्ये असं येतं घडा विसंगती. विसंगती नको आपल्याला, संगती पाहिजे. घडा विसंगती असू नको. बऱ्याच वेळा असे प्रमाण येते काही काही. नटिके वचन नाही देही उदासीन. आता हे प्रमाण सुद्धा कसं असतं, उलट सुलट. हे बघा, संत महात्मे त्या ठिकाणी लटकं बोलतात, देहावर उदास नसतात, असा अर्थ घ्यायचा का? तर ते नाही इकडे घ्यायचं. लटिके वचन नाही देही उदासीन. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. त्याच्यातलं करा इकडे घ्यायचं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवतो मला. अशा प्रकारे काही काही शब्द हे उलट सुलट त्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये येत असतात. महाराज गोड अशी मागणी महाराज करतात की देव वसे चित्ती. ज्याच्या चित्तात देव वसला त्याची मला संगती हवी आहे. जीवनामध्ये महाराज संगती हा अतिशय महत्वाचा घटक आहे. मनुष्याचं चांगलं सुद्धा संगतीनेच होतं आणि पतन सुद्धा संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा. पतन उद्धार
सेवी जगावे धर्मा संत सेवी वतन उदार संघाचा महिमा वतन उदार संघाचा महिमा अतिशय महत्वाचा घटक आहे महाराज. संगत जीवनामध्ये संगत चांगली भेटली तर मनुष्याचा महाराज उद्धार होतो आणि चांगला मनुष्य देखील महाराज संगतीमुळे हा पतनाला प्राप्त होत असतो. महाराज एक राजहंसाचा दृष्टांत दिला जातो. महाराज एक राजा होता. उन्हाळ्याची दिवस महाराज हा राजा मजल दर मजल करत प्रवासाला निघाला.